सर्टन गोष्टी मला ट्रिगर केल्या तर माझा वेगळा रूप बाहेर येतो. अबंडंट चाइल्ड म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ज्याला ना प्रेमासाठी वाट बघावी लागते. अशा लोकांबरोबर असं होऊ शकतं की ज्याचे आई वडील दोघं कामाला जात आहेत, ठीक आहे, आणि तो एकटा फील करतोय, लोनली आहे. एका मुलानी पुण्यामध्ये ना संभाजीनगरमध्ये आय थिंक जे सुसाइड ऑल्सो केस ऑफ इनर चाइल्ड डिस्टर्ब. ओके, बिकॉज काहीतरी असल्याशिवाय एवढा मोठा स्टेप नाही घेणार ना तो, ठीक आहे. तर ऑफकोर्स तिकडे इनर चाइल्ड डिस्टर्ब आहे. लहानपणी तशा काही गोष्टी घडल्या होत्या त्याच्याबरोबर की आज त्याला कुणाबद्दल इमोशन फील होत नाही. आज त्याला एकदम छोटीशी गोष्ट एवढी जास्त मोठी वाटते. त्यांच्या कलिगवरती, त्यांच्या कामावरती हे सगळं रिफ्लेक्ट होतं. ओके, इनसिक्युरिटी बेसिकली की सोडून जाईल, है ना, हे होईल ते होईल. अटॅच व्हायला लागतं की मला आता अटॅचच व्हायचं नाही, मला कोणाशी इमोशनली फिलिंग नाहीये, इमोशन्स नाहीच आहेत माझ्या, ठीक आहे. जसं लोकांनी मला निग्लेक्ट केलं, आता मी पण कोणाला किंमत देणार नाही. नमस्कार. चला, आज एक आपण इम्पॉर्टंट आपल्या इमोशनल पॅटर्न बद्दल बोलणार आहोत, जे तुम्ही सगळ्यांनी फील केलं असेल. कधी कधी असं होतं की छोट्याशा गोष्टीवरनं खूप जास्त राग येतो तुम्हाला वाटतं मी खूप ओव्हर रिॲक्ट केलंय. मनामध्ये असं भीतीचं वातावरण निर्माण होतं. ओके, कॉन्फिडन्स थोडासा लो वाटू शकतो, डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला माहितीये ह्या गोष्टी तुमच्या आत्ताच्या नाही आहेत, ह्या गोष्टी तुमच्या इनर चाइल्डच्या आहेत. ओके, इनर चाइल्ड म्हणजे असं नाहीये की एकदम लहानपणी. लोकांना असं वाटतं की 5 ते 7 वर्षांमध्ये जर तुम्हाला हर्ट झालं असेल तर त्याच गोष्टी, ऑफकोर्स त्या तर असतातच असतात. त्याबरोबर तुम्ही टीन एज मध्ये असताना काही गोष्टी घडतात, किंवा मग अडल्टहुड मध्ये सुद्धा जर काही गोष्टी घडल्या तर आपलं इनर चाइल्ड असतं ते हर्ट होतं. ओके, आणि त्यामुळे कसं होतं, आपला एक स्वाभाविक पॅटर्न बनत जातो. ठीक आहे, जे आपण पॅटर्न घेऊन आलोय तो तर असतो आपला, पण त्या व्यतिरिक्त एक वेगळी पर्सनॅलिटी बनायला लागते. की सर्टन गोष्टी मला ट्रिगर केल्या तर माझा वेगळा रूप बाहेर येतो, असं खूप लोक म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल. सो अशा गोष्टी तुमच्या इनर चाइल्डमुळे होतात. आज आपण ह्याच बद्दल डिस्कस करणार आहोत की कसं आपल्या इनर चाइल्डला हील करायचं आणि का महत्वाचं आहे, किती प्रकारचे इनर चाइल्ड. तुम्ही जेव्हा हे ऐकताल तर तुम्हाला अननोइंगली कळेल की अच्छा, माझा हा इमोशनल पॅटर्न या गोष्टींमुळे आहे, त्यामुळे हा मी अशा प्रकारे रिॲक्ट करतो, हे तुमच्या लक्षात येईल. ओके, आणि ह्याच बरोबर आपण आजचा व्हिडिओ संपल्यानंतर मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे लगेच, गायडेड मेडिटेशनचा, ज्याच्यामध्ये मी गायडेड मेडिटेशन करणार आहे. ऑडिओ असेल माझं त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला जर अशातले काहीही प्रॉब्लेम तुम्हाला फील होत आहे तर तुम्ही डेफिनेटली हे जे इनर चाइल्ड वालं जे गायडेड मेडिटेशन आहे हे तुम्ही करून बघा. तुम्हाला खूप बेटर वाटेल, तुम्हाला खूप फ्री वाटेल, हलकं वाटेल. जे तुमचे अनवॉन्टेड इमोशनल पॅटर्न जे बनलेले आहेत किंवा अननोइंगली जे बनलेले अचानक तुमचं जे रिॲक्शन निघतं ते खूप कमी होईल, कारण तुम्ही तसे नाही आहात. ठीक आहे, तुम्ही खूप प्रेमळ आहात, तुम्ही खूप लव्हिंग आहात, तुम्ही खूप केअरिंग आहात. ट्रिगर झालं तर एखादी गोष्ट अशी एकदम आपल्यातून उसळून बाहेर येते, त्या गोष्टी कमी होतील तुमच्या. ओके, तर हे तुमच्यासाठी, तुमच्या हिलिंगसाठी, तुमच्या आरोग्यासाठी खूप जास्त चांगलं आहे. ऑलमोस्ट 4 प्रकारचे हर्ट असतात. फर्स्ट हर्ट जो आहे तो असतो अबंडंट चाइल्ड. ओके, अबंडंट चाइल्ड म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ज्याला ना प्रेमासाठी वाट बघावी लागते. अशा लोकांबरोबर असं होऊ शकतं की ज्याचे आई वडील दोघं कामाला जात आहेत, ठीक आहे, आणि तो एकटा फील करतोय, लोनली आहे. लहानपणी त्याला दुर्लक्ष केलं गेलं. पहिलं कसं जॉईंट फॅमिली होती, त्यावेळेला आजी आजोबा असायचे, नेबर्स असायचे. आजकालचं सिच्युएशन तर अशी आहे की आपण मुलांना कोणाजवळ सोडू पण नाही शकत, नॉट इवन नेबर. हे अबंडंट वालं जे हर्ट आहे ते खूप जास्त दिसतंय आजकाल, आणि ह्याचं रूपांतरण वेगळ्या वेगळ्या गोष्टीत होणार आहे. आजच सकाळी इनफॅक्ट मी हे बघत होते, म्हणजे जे एका मुलानी पुण्यामध्ये ना संभाजीनगरमध्ये आय थिंक जे सुसाइड केलं. ऑल्सो केस ऑफ इनर चाइल्ड डिस्टर्ब. ओके, बिकॉज काहीतरी असल्याशिवाय एवढा मोठा स्टेप नाही घेणार ना तो, ठीक आहे. तर ऑफकोर्स तिकडे इनर चाइल्ड डिस्टर्ब आहे. लहानपणी तशा काही गोष्टी घडल्या होत्या त्याच्याबरोबर की आज त्याला कुणाबद्दल इमोशन फील होत नाही. आज त्याला एकदम छोटीशी गोष्ट एवढी जास्त मोठी वाटते.
म्हणजे लक्ष वेधू इच्छितो बेसिकली. ठीक आहे, इतका मोठा ड्रामा करायची गरज नव्हती. एवढं सगळं बाहेर जायचं, 3 तास डिस्कस करायचं, इट मीन्स इट्स अ अबंडंट वाला. मग ते बघा तुम्ही ह्याचं रूपांतरण कितपर्यंत जाऊ शकतं. ओके, सो दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ इट, की लहानपणी हवं तसं अटेन्शन किंवा प्रेम दिलं गेलं नाही आणि त्या गोष्टीला आपण व्यवस्थितपणे रिझॉल्व्ह नाही केलं तर त्याचं रूपांतरण असं पण होऊ शकतं. ओके, लहानपणी दुर्लक्ष केलं गेलं, हे अटेन्शन सीकर बनतात मग. ओके, वेन जेव्हा हे ग्रो होतात, जेव्हा हे रिलेशनशिपमध्ये येतात, त्यावेळेला पण त्यांना सारखं असं वाटतं की अटेन्शन द्या, अटेन्शन द्या, आय नीड, है ना. असं ती नीड वाली गोष्टी संपतच नाही. याला आयफोन भेटला असता तर मग तो शांत झाला असता का? नाही. मग काहीतरी वेगळी गोष्ट, अंडरस्टँड, पण त्याला कंटिन्यू अटेन्शन ही वॉन्ट, अशा टाईपचं असतं. ठीक आहे, गिल्ट आणि शेमचं हर्ट. ओके, गिल्ट आणि शेमचं हर्ट असतं ज्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये असं बसतं की मी पुरेसा नाहीये, आय एम नॉट इनफ. ह्या गोष्टी खूप जास्त मनामध्ये बसतात त्या बाळाच्या, किंवा तुम्ही मोठे होताना पण. ओके, आई वडिलांकडनं सहज बोललं जातं, तुझ्यामुळे आमचं नाक कापलं गेलं, तो अभ्यासात चांगला नाहीयेस, बघ हे लोक, बघ ह्याचा मुलगा कसा आहे, बघ त्याचा मुलगा कसा आहे. ठीक आहे, त्यामुळे सुद्धा हे हर्ट, तुमचं इनर चाइल्ड हर्ट असतं, ते तुमच्या आतमध्ये डीप मध्ये जाऊन बसतं. असं ह्याचा रिफ्लेक्शन होतो मुलांमध्ये की माझ्यामुळे सगळं वाईट होतंय, मीच कारणीभूत आहे प्रत्येक गोष्टीसाठी, मी खुश करू शकत नाही कुणाला, मी कधीच काही करू शकत नाही. ह्या गोष्टी आपोआप होतात. ओके, जेव्हा हे बाळ जेव्हा मोठी होतात त्यावेळेला असं दिसतं की हे लोक म्हणजे कोलू की बेल सारखं काम करणार, काम करणार, काम करणार. ठीक आहे, खूप जास्त स्वतःला प्रूफ करायचा प्रयत्न करणार, लोकांकडनं त्यांना हवं असतं, है ना, हे व्हॅलिडेशन, की आणि एकदम छोट्याशा गोष्टींमुळे ते लोक हर्ट होतात की यार ह्यानी मला व्हॅलिडेट केलं नाही, ह्यानी मला चांगलं बोललं नाही, मी याच्यासाठी एवढं केलं, ह्यानी मला हे केलं नाही. ह्या गोष्टी, कारण ह्या गोष्टींचं रूपांतरण ना हळूहळू एखाद्या डिझीज मध्ये होणं, किंवा मेंटल इमोशनली डिस्टर्बन्स मध्ये होणं, ओव्हर थिंकिंग मध्ये होणं, स्ट्रेस मध्ये होणं, एन्झायटी मध्ये होणं, बीपी, शुगर, हे सगळे प्रॉब्लेम ह्याच्यामुळे होतात. त्याच असं इन्सिडेंट होतं आणि ते मनामध्ये राहतं. किंवा एखाद्याच्या आयुष्यामध्ये बरेच कंटिन्यू एक पॅटर्न चाललेला असतो. ओके, आणि तो त्याच्या सबकॉन्शियसली बसलेला असतो, त्यामुळे मग तो माणूस म्हणजे असा बनतो. थर्ड जे हर्ट आहे ते आहे ट्रस्ट आणि हर्ट. ओके, एखाद्या लहानपणापासून है ना, एखादा क्लोज फ्रेंड बनला पण त्याने तुमचा साथ नाही दिली, तो अचानक चेंज झाला, ओके, बोलता बोलता थांबला, ह्या गोष्टी छोट्या मुलांच्या मनावरती राहतात. किंवा तुम्ही टीन एज मध्ये असताना नवीन नवीन प्रेम झालं तुम्हाला आणि धोका भेटला, काही लोक त्याला प्रेमाने पचवून घेतात, पण काही लोक ते हर्ट किंवा त्या जखमा आतमध्ये घेऊन फिरत असतात. ओके, आणि काही अडल्ट मध्ये पण असं होतं की लग्नानंतर पण लोकांच्या लाईफमध्ये जर असा धोका वगैरे झाला किंवा असा धोका भेटला, ते हर्ट नेहमी ते लोक कॅरी करत असतात. ओके, ते त्या व्यक्तीला तर नाही दाखवणार की माझ्या मनामध्ये हर्ट आहे किंवा मी लेट गो नाही, माफ नाही करू शकलो तुला, पण ऑफकोर्स लग्न झालंय, बाकीच्या गोष्टी झाल्या तर आपल्याला सोबत राहावं लागतं. पण मग ते ना बाकीच्या त्यांच्या मुलांवरती, त्यांच्या कलिगवरती, त्यांच्या कामावरती हे सगळं रिफ्लेक्ट होतं. ओके, इनसिक्युरिटी बेसिकली, की सोडून जाईल, है ना, हे होईल, ते होईल. मग अशा व्यक्तींचं म्हणजे जसे केसेस माझ्याकडे आले आहेत, जे मी पाहिलं आहे, की अशा व्यक्तींचं असं दिसतं की सासू जर ती बायको म्हणजे ती सासू बनली तर मग ती ना ट्रस्ट नाही करत की ही सून माझ्या मुलाला है ना हे करेल, म्हणजे है ना ओढून घेईल. ह्या गोष्टी बिकॉज ते पॅटर्न चालत आलेलं आहे. ठीक आहे, कारण तशा गोष्टी तिच्या बरोबर घडलेल्या होत्या पहिल्या. ठीक आहे, त्यामुळे ह्या गोष्टी ती मनामध्ये ठेवतीये. ओके, सो हे होत असतं, हे ट्रस्ट आणि हर्टचं पॅटर्न असतं जे आपल्या आतमध्ये असतं आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणून अशा गोष्टी घडू शकतात. आपण इनसिक्युअर होऊ शकतो एखाद्या रिलेशनशिपमध्ये, किंवा मोठं झाल्यानंतर है ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इनसिक्युरिटी होणं, एन्झायटी होणं, की हे नाही झालं तर, ते नाही झालं तर, असं झालं तर, हा सोडून गेला तर, है ना. ह्या गोष्टी, जी भीती मनामध्ये असते ना एखादी गोष्ट हरवायची, ते कशाबद्दलही असेल, मे बी रिलेशनशिप बद्दल असेल, मे बी लव्ह रिलेटेड असेल, ओके, कुठल्याही गोष्टीसाठी, पैशा रिलेटेड असेल, कुठल्याही गोष्टीसाठी हे हर्ट तुमच्या मनामध्ये राहू शकतं बिकॉज ऑफ ते पास्ट
चा हर्ट आहे 4 नंबरचा, तो आहे निग्लेक्टेड हर्ट. ओके, निग्लेक्टेड म्हणजे तू काय किंमत नाहीये तुला, तू काय इम्पॉर्टंट नाहीये, हे कुठेतरी कृतीतून जाणून देतं लहानपणीच मुलांना. ओके, आणि हे मोस्टली आता तर एवढं जास्त होत नाही, तरी पण पहिल्या मुलांना, पहिलं जे मुलं असतं त्याला खूप इम्पॉर्टन्स दिली जाते. ठीक आहे, मग पहिले जे जास्त मुलं होती, 3रा 4था नंबर, जे मधली जे मिडलवाली असतात ना, त्यांना गर्ल चाइल्डला मोस्टली असं बघितलं जातं की इग्नोर केलं जातं किंवा तेवढं इम्पॉर्टन्स दिली जात नाही, व्हॅल्यू दिलं जात नाही, निग्लेक्ट केलं जातं की तुझी किंमत नाहीये काहीच. ओके, तर ह्या गोष्टी पण इनर चाइल्ड हर्ट करतात तुमचं. ओके, आणि हळूहळू ती व्यक्ती मोठी झाली आणि मोठ्या झाल्यानंतर पण एखाद्या ग्रुपमध्ये मला घेत नाहीये, है ना, किंवा एक वेगळं ग्रुपिझम चालू आहे कॉलेजमध्ये पण, मग तशा वेळेला होऊ शकतं. किंवा लोक मला चांगल्या पद्धतीने नाही बघत आहेत. ओके, किंवा मला व्हॅल्यू नाही देत आहेत. ओके, किंवा मोठं झाल्यानंतर पण, है ना, ऑफिस एन्व्हायरमेंटमध्ये पण ह्या गोष्टी घडू शकतात. ओके, एखादी अशी इव्हेंट किंवा पार्टी किंवा पिकनिक वगैरे असेल आणि तुम्हाला नाही बोलवलं गेलं किंवा एखाद्याच्या लग्नात तुम्हाला नाही बोलवलं गेलं, तरी सुद्धा ते हर्ट एकदम छोटं असतं, खूप एवढा नाही फरक पडत, पण तरी आपण ते मनामध्ये घेऊन बसलेलो असतो की अरे त्यावेळेला त्यांनी ह्या फंक्शनमध्ये मला नाही बोलवलं. दिस इज ऑल्सो इन अ चाइल्ड हर्ट. आणि त्यामुळे एक पॅटर्न बनतो तुमचा. ठीक आहे, की तुम्ही तसंच दुसऱ्याबरोबर वागायला लागता किंवा एकदम डिटॅच राहायला लागता की मला आता अटॅचच व्हायचं नाही, मला कोणाशी इमोशनली फिलिंग नाहीये, इमोशन्स नाहीच आहेत माझ्या. ठीक आहे, जसं लोकांनी मला निग्लेक्ट केलं, आता मी पण कोणाला किंमत देणार नाही, माझ्या आयुष्यात कोणीही काही नाहीये. ठीक आहे, मी बघून घेईल. दिस इज ऑल्सो बिकॉज ऑफ इट. ओके, हे लहानपणापासूनचं पॅटर्न असू शकतं, मोठे झाल्यानंतर पण होऊ शकतं अशा गोष्टी. आणि तुम्ही असे बनला, तुम्ही आहात प्रेमळ, तुम्हाला प्रेम पण करायचं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पण करायच्या, पण बिकॉज ऑफ दिस थिंग, कारण ते जखम तुमच्या आतमध्ये अजून पण हिरवी आहे, त्यामुळे ह्या गोष्टी घडतायत तुमच्या बरोबर. ओके, असा पॅटर्न बनतो तुमचा. सो हे होतं इनर चाइल्ड. आय होप तुम्हाला कळलं असेल. आता जर अशातले कुठलाही पॅटर्न तुम्हाला स्वतःमध्ये दिसत असेल तर मी एक ऑडिओ टाकणार आहे, ज्याच्यामध्ये आपण गाइडेड मेडिटेशन करणार आहोत. 15 मिनिटाचं साधारण असेल, तर डेफिनेटली करून बघा. यू फील बेटर. जोपर्यंत तुम्हाला बेटर वाटत नाही, ऍटलीस्ट 21 डेज पर्यंत तरी रिपीट करा त्याला, रोज रात्री झोपताना ऐका, आणि डेफिनेटली तुम्ही तुमच्यातलं ते पॅटर्न बंद करताल, स्वतःला त्या गिल्टमधून, त्या ट्रॅपमधून मुक्त करताल आणि यू फील बेटर. आय होप. ओके, तर मेडिटेशनसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की बघा. आय होप यांनी तुम्हाला सगळ्यांना हेल्प भेटेल. नमस्कार.